या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहतोय गर्दी खरं तर आता वाढत चालली आहे, तर तिकडे ठाण्यातून मनसैनिक आणि शिवसैनिक सध्या शिवाजी पार्काकडे रवाना झालेले आहेत। कशा पद्धतीचं नियोजन आहे? नक्कीच मोठ्या संख्येने खरं तर ही शिवाजी पार्क मध्ये आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळते। जो मुख्य रस्ता आहे खरं तर तो मुख्य रस्ता पूर्णतः भरत आलेला आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाराचा हा रस्ता मी दाखवतोय। या रस्त्यावर देखील एक प्रचंड गर्दी आहे ती तरुणांची झालेली आहे। सर्वांच्या हातामध्ये आहे ते तिरंगा आहे ते पाहायला मिळतोय आणि या तिरंगा घेऊन खरं तर हे सगळे तरुण या ठिकाणी आलेले आहेत। अनेक दिवसापासून खरं तर या ठिकाणी आंदोलनं होत होती, मात्र आज ही आंदोलनाच्या ऐवजी विजयी जल्लोष आहे ते होताना पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने सगळे आलेले आहेत, आपल्या बरोबर तरुण मंडळी आहेत, पालक देखील आहेत ते सहभागी। त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, तुम्ही आलेला आहात एक पालक म्हणून, काय वाटतं एकंदरीत प्रधान यांचा राजीनामा? पालक म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे। आमच्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे, मुलांना न्याय मिळाला पाहिजे। हे सगळं अत्याचार चाललाय, नाही चाललं पाहिजे। आज मुलांना लाठ्या हे तो झाला नाही पाहिजे आणि त्यामुळे कुठेतरी आता हा एक जल्लोष आहे ते होताना पाहायला मिळतोय। आपल्या बरोबर आणखी काही तरुण भावना याच आहेत की युवा पिढीचा विजय आहे। या युवा पिढीने दाखवून दिली आहे की हुकुमशाही चालणार नाही, हा लोकशाहीचा विजय आहे। आणि यापुढे नुसती भाजपच नाही, मग कोणताही जर पक्ष असेल जो सत्तेत आणि तो अशा पद्धतीने जर देशामधील नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल तर त्याला हे कालचं सडेतोड उत्तर आहे। जरी पक्ष असेल मात्र युवकांचा प्रश्न आला तर आम्ही शांत बसणार नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आहे ते येताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने खरं तर हे सगळे तरुण आहेत ते शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये आहेत, सभा झालेल्या आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे ते सगळ्या भागांमध्ये आहे तो लागलेला पाहायला मिळतोय। विशेष करून जर बघायचं झालं तर जो पहिला जो भाग आहे तो डी भाग आहे तो करण्यात आलेला आहे। त्या डी भाग मध्ये कोणालाही आहे ते सोडण्यात येणार नाही अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे, मात्र तरी देखील तरुणाई या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत। एक उत्साहाचं वातावरण सध्या आहे, कारण की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यानंतर एक जल्लोष आहे तो त्यांना पाहायला मिळतोय। मनसेचे काही पदाधिकारी आहेत, खूप उत्साह आहे लोकांमध्ये, तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये। ज्या पद्धतीने एक तानाशाही विद्यार्थ्यांवर चालवली गेली त्याचा परिणाम धर्मेंद्र प्रधान याला राजीनामा द्यावा लागला आणि कुठेतरी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला भीती लागून एक दिवस अगोदरच त्यांनी राजीनामा देऊन टाकला। ही ठाकरेची भीती आहे की तुम्ही जर फिरून समोर मेळावा आणि रॅली खरं तर बोलवण्यात आलेली आहेत आणि हे सगळे तरुण हे आलेले आहेत। मित्रांनो, काय सांगशील? नक्कीच गणेश, धन्यवाद। तुम्ही सगळ्यांकडनं प्रतिक्रिया घेतल्या आणि ही माहिती दिली त्याकरता। ही गर्दी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात, ही गर्दी आता वाढत चालली आहे।